विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्सच्या अंतर्गत हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉइल सायन्स म्हणजे सॉइल सायन्सच्या संदर्भात काय हिस्टॉरिकल इव्हेंट्स घडत गेले, कशा पद्धतीने ही शाखा विकसित होत गेली आणि याच्याबद्दल काय मागचे एव्हिडन्सेस आहेत, तर ते आपण लक्षात घेणार आहोत पहिल्या भागामध्ये. आणि दुसरा पार्ट जो आहे आपला, तो त्याचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स असणार आहे, म्हणजे याचं विस्तार किती आहे आणि याचं महत्त्व काय आहे. तर अशा ह्या दोन गोष्टी आपण वन बाय वन लक्षात घेऊया. आपण सुरुवात करूया सॉईलच्या डेफिनेशनपासून. तर सॉईल कशाला म्हणतात? द स्किन ऑफ मदर अर्थ. सॉईल इज कन्सिडर्ड टू बी द स्किन ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीची आपण त्वचा म्हणू, तिला कातडी म्हणू सॉईलला. अशा पद्धतीनं त्याला डिफाईन करता येईल आपल्याला. एक सुंदर डेफिनेशन आहे ती. अँड इट इज फॉर्म ॲज ए प्रॉडक्ट ऑफ वेदरिंग फ्रॉम व्हेरियस पॅरेंट रॉक्स. आपल्याला माहिती आहे की माती जी असते आपली किंवा जमीन जी असते, हे खडकाचं जे काही वेदरिंग, म्हणजे आपण ज्याला खंगणे म्हणतो, झिजणे म्हणतो, झीज झाली आणि त्यामुळं जे काही तयार झालं त्याला आपण सॉईल असं म्हणतो. ऑर ॲज ट्रान्सपोर्टेड मटेरियल, किंवा ते ट्रान्सपोर्ट होऊन एका भागातून दुसऱ्या भागात गेलेलं मटेरियल असू शकतं. फार ऑफ प्लेसेस बाय ॲक्शन ऑफ वॉटर, विंड, ग्लेसियर्स अँड अदर एजंट्स. तर वेगवेगळ्या एजंटच्या माध्यमातून देखील सॉईल ही एका भागातून दुसऱ्या भागात ट्रान्सफर होऊ शकत असते, फॉर्म होऊ शकत असते. सो सॉईल सायन्स. आता एक्झॅक्टली आपल्याला याचं की याचं जे विज्ञान आहे किंवा शास्त्र आहे सॉईलचं, तर हे काय आहे नेमकं, काय डेफिनेशन आहे त्याची? तर सॉईल सायन्स इज द स्टडी ऑफ सॉईल ॲज ए नॅचरल रिसोर्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, including soil formation, classification, mapping, physical, chemical, biological and fertility properties of soil. मग सॉईलला आपण नॅचरल रिसोर्स म्हटलेले, अर्थ सरफेसवर असलेला. आणि या अंतर्गत आपण सॉईल सायन्समध्ये सॉईल फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे जमीन कशी तयार होते, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, मॅपिंग कशा पद्धतीने करता येईल, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज काय असतात मातीच्या, फर्टिलिटी प्रॉपर्टी काय आहे, कशा पद्धतीने सुपीकता आहे त्या जमिनीमध्ये, अँड दीज प्रॉपर्टीज इन द रिलेशन टू यूज मॅनेजमेंट ऑफ सॉईल फॉर क्रॉप प्रोडक्शन. आणि मग याचं व्यवस्थापन करायचं आपल्याला चांगलं पीक उत्पादन घेण्यासाठी. तर हे सर्व अंतर्गत येत असतं सॉईल सायन्सच्या. आणि म्हणून सॉईल सायन्स ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, एक मोठी संकल्पना आहे आणि एक शास्त्र आहे की त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या जातात. आता डोकुचेव नावाचं एक सायंटिस्ट आहे आता आपण हिस्ट्रीकडे वळतोय थोडंसं. आपण सुरुवातीला दोन डेफिनेशन बघितल्यानंतर आता खूप सारी हिस्ट्री याच्याबद्दलची आहे, परंतु आता तुम्हाला नेमकं स्कोप आणि ज्याला लिमिटेशन म्हणतो आपण, तर त्याच्या आत राहून आपण, म्हणजे खूप जास्त विस्तार पण नको आणि खूप कमी पण नको, काही गोष्टी आपल्याला त्या सांगाव्याच लागत असतात, त्या सांगितल्याच पाहिजे आपण. आणि म्हणून काही सायंटिस्टची नावं आपण हिस्टॉरिकल अकाउंटमध्ये दिलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 3-4 PDF मी देतो, त्यामधून देखील तुम्ही काही त्याच्यात ॲडिशन करा. परंतु तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. आणखी काही ॲडिशन करायचे असेल तर तुम्ही करू शकता त्या नोट्समधून. तर डॉकुचेव इज अ कॉमनली रिगार्डेड ॲज अ फादर ऑफ सॉईल सायन्स. हे आपल्याला माहीत पाहिजे की हु इज द फादर ऑफ सॉईल सायन्स, कोण जनक आहे या विज्ञानाचं. माती विज्ञान म्हणून आपण त्याला, मृदा विज्ञान. द स्टडी ऑफ सॉईल इन इट्स नॅचरल सेटिंग ही डेव्हलप्ड सॉईल सायन्स इन रशिया. तर रशियन सायंटिस्ट आहे डोकुचेव. तर याचं नाव लक्षात ठेवा. यांनी याला काय केलं आहे, विकसित केलेलं आहे आणि म्हणून याला फादर ऑफ सॉईल, त्यांना फादर ऑफ सॉईल सायन्स असं म्हटलं जातं. तर त्यांनी जे काही वर्क केलं त्याचा खूप फायदा नंतरच्या सायंटिस्टला झाला. त्यानंतर बाप्टिस्टा व्हॉन हेल्मोंट नावाचा शास्त्रज्ञ आहे, वॉज अ केमिस्ट, फिजिओलॉजिस्ट अँड फिजिशियन फ्रॉम द स्पॅनिश नेदरलँड. तर हे नेदरलँड या देशाचं नागरिक होते ते, आणि ते देखील केमिस्ट, फिजिओलॉजिस्ट आणि फिजिशियन होते. आणि यांनी देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन सॉईल सायन्सच्या संदर्भात केलेलं आहे. पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री जी आहे तर त्या संदर्भात त्यांचं खूप मोठं वर्क आहे. त्यानंतर निकोलस थिओडोर, तर हे स्विस केमिस्ट आहे अँड स्टुडंट ऑफ प्लांट फिजिओलॉजी अँड फायटो केमिस्ट्री. तर आता आपल्याला माहिती आहे की केमिस्ट म्हणजे साधारणपणे
रसायनशास्त्राचे अभ्यासक, प्लांट फिजिओलॉजिस्ट आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन किंवा इतर ज्या काही प्लांटच्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत त्याचं सर्व स्टडी त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर फायटोकेमिस्ट्री. फायटोकेमिस्ट्री म्हणजे प्लांटमध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल कन्स्टिट्यूएंट असतात त्याचा स्टडी करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲपरेटस वगैरे डेव्हलप करणं, जसं सॉक्सलेट ॲपरेटस आहे. ही इज वन ऑफ द मेजर पॉयनियर इन द स्टडी ऑफ फोटोसिंथेसिस. आणि ते फोटोसिंथेसिसचे पॉयनियर, त्यामधल्या बऱ्याचशा प्रोसेस त्यांनी शोधून काढलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना पॉयनियर म्हटलं जातं फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसचं, निकोलस थिओडोर. त्यानंतर मादाम स्कॉलस्की नावाचं सायंटिस्ट आहेत. फर्स्ट टाइम प्रेझेंटेड द सॉईल मॅप ऑफ इंडिया इन 1932 इन इंग्लंड. तर भारताचा जो सॉईल मॅप आहे तो या मादाम स्कॉलस्की यांनी डेव्हलप केलेला आहे 1932 मध्ये. तर हे पण एक लक्षात असू द्या. त्यानंतर JW लेथर 1906 अँड एम्पेरिकल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च पुसा इंडियामधलं, ही डिव्हाइज्ड इंडिजिनियस मोड ऑफ कॅरेक्टरायझिंग इंडियन सॉईल इंटू 4 मेजर ग्रुप्स. यांनी आपल्या भारतीय मातीला 4 भागामध्ये विभागलं. एकीला त्यांनी ॲल्युव्हिलाय म्हटलं, दुसरी ब्लॅक, तिसरी रेड आणि तिसरी लेटराईट सॉईल असं त्यांनी म्हटलंय. ही ऑल्सो वर्कड ऑन उसार सॉईल आणि त्यांनी उसार सॉईल हा देखील एक प्रकार शोधून काढला. हेन्स ही इज कन्सिडर ॲज फादर ऑफ सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री इन इंडिया. आणि म्हणून ते भारताकरता सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चरल केमिस्ट्रीचे फादर कन्सिडर केले जातात. तर लक्षात ठेवा ते हे एक नाव. त्यानंतर आता स्कोप आणि इम्पॉर्टन्स काय आहे सॉईल सायन्स. तर पहिला मुद्दा आहे आपला की सॉईल सायन्स हॅज सेव्हरल वेल डिफाईन्ड अँड डेव्हलप्ड डिसिप्लिन्स. तर सॉईल सायन्सच्या खूप साऱ्या शाखा आहेत आणि त्या शाखा जर आपण अभ्यासल्या तर आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्सही लक्षात येईल आणि स्कोप देखील लक्षात येईल. आता पास स्कोप ऑफ सॉईल सायन्स इज रिफ्लेक्टेड थ्रू दीज डिसिप्लिन्स. ह्या डिसिप्लिन सांगणं म्हणजेच एक प्रकारे त्याचं इम्पॉर्टन्स पण सांगणं आणि त्याचा स्कोप देखील सांगणं आहे. म्हणून सॉईल फिजिक्स इट इन्व्हॉल्व द स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल as well as measurement and control of physical process that takes place in and through the soil. मग फिजिक्स, सॉईल फिजिक्स कशाला म्हणायचं की जिथं फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या जातात, मेजरमेंटचा संदर्भ असेल, कंट्रोल, फिजिकल प्रोसेस असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी सॉईल फिजिक्समध्ये कन्सिडर केल्या जातात. म्हणून हा मुद्दा खूप सोपा आहे, काही फार कठीण नाही, की स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल ॲज वेल ॲज मेजरमेंट अँड कंट्रोल ऑफ फिजिकल प्रोसेस that takes place in and through the soil. सॉईलमध्ये होणाऱ्या सगळ्या फिजिकल प्रोसेस, त्याचबरोबर त्याचे मेजरमेंट्स आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर हे सगळं आपल्याला कशात अभ्यासायला मिळतं, सॉईल फिजिक्समध्ये. ही एक महत्त्वाची सॉईल सायन्सची ब्रांच आहे. सॉईल केमिस्ट्री, आता जसं फिजिक्स आहे तसं केमिस्ट्री म्हटलं की केमिकल कन्स्टिट्यूएंट, केमिकल प्रॉपर्टीज अँड द केमिकल रिएक्शन. तर मग मातीमध्ये घडणाऱ्या त्याच्यात कुठले केमिकल कन्स्टिट्यूएंट आहे, कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज असतात मातीमध्ये किंवा कुठले केमिकल रिॲक्शन मातीमध्ये होतात, हे सगळं स्टडी करणं म्हणजे सॉईल केमिस्ट्री. तर सॉईल बायोलॉजी, अर्थातच बायोलॉजिकल प्रोसेस डील्स विथ सॉईल इकॉलॉजी, मायक्रो ऑर्गॅनिझम, इट्स पॉप्युलेशन, क्लासिफिकेशन, इट्स रोल इन ट्रान्सफॉर्मेशन. तर मग हे सगळ्या गोष्टी त्या सॉईल बायोलॉजीमध्ये येतील. याच्यामध्ये सॉईल बायोलॉजी येईल, सॉईल इकॉलॉजी, मायक्रो ऑर्गॅनिझमचे डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन, त्यांचं क्लासिफिकेशन सॉईलमध्ये असतं आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा रोल वगैरे. त्यानंतर सॉईल मिनरॉलॉजी. सॉईल मिनरॉलॉजी डील्स विथ द मिनरल्स. आता आपल्याला माहिती आहे की सॉईलमध्ये कोणते मिनरल्स असतात, प्रायमरी रॉक मिनरल्स, सेकंडरी मिनरल्स प्रेझेंट इन सॉईल अँड देअर कॉन्ट्रीब्युशन टू द केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी अँड फर्टिलिटी ऑफ सॉईल इन देअर रिलेशन टू जिनेसिस ऑफ सॉईल, म्हणजे माती निर्मितीमध्ये. मग हे जे मिनरल असतात यापासूनच आपल्याला माहिती आहे की माती जी आहे ती खडकापासून तयार होत असते आणि ती तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण जिनेसिस म्हणतो. आणि मग त्यावरून आपल्याला हे सॉईल मिनरॉलॉजीचा देखील अभ्यास करता येतो. आता सॉईल फर्टिलिटी पहा काय, म्हणजे सुपीकता. सॉईल फर्टिलिटी डील्स विथ द न्यूट्रिएंट स्टेटस ऑर ॲबिलिटी ऑफ सॉईल टू सप्लाय न्यूट्रिएंट. म्हणजे जमिनीची सुपीकता किती आहे, किती न्यूट्रिएंट्स तिच्यामध्ये आहे, किती न्यूट्रिएंट ती प्रोव्हाइड करू शकते पिकाला फॉर प्लांट ग्रोथ अंडर द फेवरेबल इन्व्हायरमेंटल कंडिशन सच ॲज लाईट आहे, टेम्परेचर आहे, फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल आहे, न्यूट्रिएंट सप्लाईंग प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल.
तर याला म्हणतो आपण सॉईल फर्टिलिटी. ही देखील एक महत्त्वाची डिसिप्लिन आहे सॉईल सायन्सचा किंवा एक भाग आहे अभ्यासाचा, सॉईल फर्टिलिटी. त्यानंतर आहे सॉईल जिनेसिस अँड क्लासिफिकेशन, याला पेडोलॉजी म्हणतात. माती निर्मिती कशी होते आणि तिचं वर्गीकरण कसं करायचं. इट डील्स विथ वेदरिंग ऑफ रॉक, म्हणजे खडकाची झीज होणं, अँड मिनरल्स फॅक्टर अँड प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉईल इन रिकॉग्नाइज सिस्टीम. म्हणजे एका पद्धतशीर सिस्टीमनं आपण त्याला क्लासिफाय करत असतो मातीला वेगवेगळ्या भागामध्ये, आणि माती निर्मितीची जी प्रक्रिया आहे तिला आपण जिनेसिस म्हणतो. आणि म्हणून सॉईल जिनेसिस आणि सॉईल क्लासिफिकेशन, ज्याला पेडोलॉजी असं देखील म्हटलं जातं, तर ह्या पेडोलॉजी हा देखील एक या स्कोपचा भाग आहे. त्यानंतर आहे सॉईल सर्वे. आता सर्वे म्हणजे सर्वेक्षण, मातीचं परीक्षण करणे, सर्वेक्षण करणे, निरीक्षण करणे, लॅबॉरेटरीमध्ये आणून त्याचे नमुने तपासणे. इट इज द सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ सॉईल इन द फील्ड अँड लॅबॉरेटरीज, देअर डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन, द मॅपिंग ऑफ काइंड ऑफ एन एरिया and also interpretation of soil according to adaptability to various crop and their productivity under different management system. तर सॉईल सर्वेमध्ये लॅबॉरेटरीमध्ये आणून आपण सॅम्पल परीक्षण करत असतो, त्याचं क्लासिफिकेशन करतो, त्याचं मॅपिंग करतो, आणि त्या एरियानुसार त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या ॲडॅप्टेबिलिटी क्रॉपसाठी राहतील, कोणते क्रॉप त्या ठिकाणी चांगले येऊ शकतात, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, त्याचं व्यवस्थापन करण्याबद्दल आपल्याला माहिती सॉईल सर्वे देत असतो. त्यानंतर आहे सॉईल टेक्नॉलॉजी. इट इज an applied science and deals with the principle and practices of soil erosion and conservation and management of problem soil. जसं की सॅलिनिटी आहे म्हणजे ॲसिडिक सॉईल आहे, अल्कली आहे, सोडिक आहे किंवा सलाईन आहे. सलाईन म्हणजे ज्याला आपण ॲसिडिक म्हणतो, आणि सोडिक म्हणजे अल्कली. ॲसिडिक आहे, वॉटर लॉग्ड आहे, वॉटर लॉगिंग आहे, अँड अदर डिग्रेडेड सॉईल आहे. तर सॉईल टेक्नॉलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो, तर अप्लाइड सायन्स आहे, आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि प्रॅक्टिसेस सॉईल इरोजन आणि कन्झर्वेशनच्या बाबतीत. म्हणजे इरोजन झालं नाही पाहिजे, कन्झर्वेशन झालं पाहिजे, कन्झर्व झाली पाहिजे, आणि वेगवेगळे जे प्रॉब्लेम असतात, सॅलिनिटीचा प्रॉब्लेम आहे, सोडिक प्रॉब्लेम आहे, ॲसिडिक प्रॉब्लेम आहे, किंवा वॉटर लॉगिंग वगैरे आहे, किंवा डिग्रेडेशन आहे सॉईलचं, तर हे झालं नाही पाहिजे याचा अभ्यास आपल्याला सॉईल टेक्नॉलॉजीमध्ये करावा लागतो, आणि त्या पद्धतीने आपण ते थांबू शकतो. सॉईल कन्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिलिंग विथ प्रोटेक्शन ऑफ सॉईल अगेन्स्ट फिजिकल लॉस बाय इरोजन और अगेन्स्ट केमिकल डिटोरेशन, दॅट इज एक्सेसिव्ह लॉस ऑफ न्यूट्रिएंट आयदर नॅचरल ऑर आर्टिफिशियल मीन्स. आता कन्झर्वेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सॉईलमध्ये जे काही कंटेंट्स असतात ते कधी कधी फ्लडिंगमुळं असेल, मोठा पाऊस आला त्यानं निघून गेले, किंवा हवेनं, जसं आपण राजस्थानमध्ये बघतो की मोठ्या प्रमाणात धुळीचे पर्वत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चालले जातात, तर असं यामुळे खूप मोठा लॉस होत असतो, फिजिकल लॉस. तर हा जर टाळायचा असेल तर सॉईल कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जास्त पाऊस जर झाला तर कधी कधी नदीच्या काठची जी शेती असते ती खंगून चालली जाते, किंवा इतर काही कारणांमुळे काही ठिकाणी खार पाणपट्टा असतो, तर तिथं खारवटपणा आल्यामुळं सॉईल कन्झर्वेशन खूप गरजेचं असतं. तर मग सॉईल कन्झर्वेशन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो त्याला आपण सॉईल कन्झर्वेशन अशी ही ब्रांच म्हणतो सॉईल सायन्सची. आणि शेवटचा मुद्दा आहे आपला पेडॉलॉजी. इट डील्स विथ जिनेसिस, सर्व्हे अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉईल. तर याच्यामध्ये आपण जिनेसिस म्हणजे फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, सॉईल फॉर्मेशन. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्व्हे करणं आणि क्लासिफिकेशन करणं. तर हे सगळं आपण अंडर पेडॉलॉजीच्या अभ्यासात असतो. तर हे सर्व तुमचं मुद्दे होते. नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर जाऊन चेक करा, आणि तुम्हाला पाहिजे असतील तर त्या डाउनलोड करून घ्या आणि त्याचा अभ्यास सुरू ठेवा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.